बुलेटिनमध्ये स्वागत। एक नवी मुंबईतून बातमी पाहूया। नवी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांच्या सत्तेला 6 महिने उलटलेत। मात्र या 6 महिन्यात नगरसेवकांकडून आलेल्या कामांचे 800 प्रस्ताव मंजूर न झाल्यानं नगरसेवक नाराज असल्याची बातमी न्यूज 18 मराठीने दाखवली होती। आता ती बातमी दाखवल्यानंतर नाराज नगरसेवकांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेत आपली नाराजी व्यक्त केल्याचं सूत्रांकडून समजतंय। नगरसेवकांच्या तक्रारीमुळे यापुढे नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजात माजी आमदार संदीप नाईक हे लक्ष घालण्यास यांना सांगितलं आहे। यामुळे संदीप नाईकांच्या कमबॅकमुळे नगरसेवकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांची सत्ता येऊन तब्बल 6 महिने उलटले। या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये 111 नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील कामांचे एकूण 800 प्रस्ताव तयार करण्यात आले। मात्र हे प्रस्ताव अजून पटलावरती आले नसल्यामुळे नगरसेवक नाराज असल्याची बातमी न्यूज 18 मराठीने पहिल्यांदा दाखवली। आणि याच बातमीनंतर काही नगरसेवकांनी, जे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहेत, ह्या सगळ्या नगरसेवकांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली आणि वनमंत्री गणेश नाईकांना त्यांनी या आपल्या प्रभागातली कामं होत नसल्याचं सांगितलं। अनेक प्रस्ताव अजून पडून आहेत, तदर्थ समितीकडे हे सगळे प्रस्ताव पडून आहेत हे देखील त्यांनी सांगितलं। हे सगळे नगरसेवकांचं गाऱ्हाणं ऐकून झाल्यानंतर मात्र गणेश नाईक यांनी थेट माजी आमदार आणि युवा नेते जे भाजपचे आहेत संदीप नाईक यांना सांगितलं की नगरसेवकांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी तुम्ही सोडवा, तुम्ही त्याकडे महापालिकेच्या सगळ्या कामकाजाकडे लक्ष द्या असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे। आपण बघू शकता माझ्या मागे संदीप नाईकांचे सगळ्या ठिकाणी बॅनर्स लागलेले आहेत, कारण त्यांचा उद्या वाढदिवस आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाची एक आनंदाची बातमी आहे त्यांच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांमध्ये, कारण संदीप नाईक यांचं पुन्हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या एकंदरीत कामकाजामध्ये कमबॅक होतोय। आता स्वतः गणेश नाईकांनी सांगितल्याप्रमाणे संदीप नाईक हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये लक्ष देणार आहेत। आपण पाहिलं होतं की संदीप नाईक जेव्हा नगरसेवक होते 2005 आणि 2010 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सलग 3 वर्ष ते स्थायी समितीचे सभापती देखील होते आणि या 5 वर्षाच्या काळामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे एक योग्य पद्धतीने कामकाज झालं होतं। अशाच पद्धतीने कामकाज आता पुन्हा सुरू होईल आणि नगरसेवकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या देखील दूर होतील। त्यांच्या प्रभागामधले जे प्रस्ताव आहेत ते प्रस्ताव देखील मार्गी लागतील। यामुळे सगळ्या नगरसेवकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। म्हणूनच यावर्षी दरवर्षी संदीप नाईकांच्या वाढदिवसाचे बॅनर मोठ्या प्रमाणात असतात, परंतु यावर्षी त्या नगरसेवकांमध्ये उत्साह जास्त आहे। नवी मुंबई महापालिकेचं कामकाज कशा पद्धतीने होतंय हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे। विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई।